अर्ली स्टेज फंडिंग हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो. तर तो कसा सॉर्ट आउट करता येईल, तर मग सरकारने एक मुद्रा नावाची स्कीम निर्माण केली. आपल्यासोबत आता डिक्कीचे प्रेसिडेंट मिलिंद कांबळे सर, पद्मश्री मिलिंद कांबळे सर आलेले आहेत. तर मिलिंद सर, तुम्ही आहात कनेक्टेड? मिलिंदजी नमस्कार. चल अमित. हो सर. मिलिंद सर, बाय. थँक्यू. मित्रांनो, आपण सकाळी 10 वाजल्यापासून लाईव्ह सेशन केलेलं आहे आणि काही टेक्निकल इश्यू येतात, त्याच्यामुळे आपल्याला काही लोक उशिरा जॉईन करतायत. पण मला वाटतं मिलिंद सर जॉईन झाले आहेत. अजून सुद्धा त्यांच्याकडे. सर, तुम्ही दिसत नाही आहेत सर, तुमचं हे आहे, कनेक्टेड आहात तुम्ही. मिलिंद सर, येस सर, आलं, दिसतंय. खूप धन्यवाद सर, वेळात वेळ काढून तुम्ही आलात त्याबद्दल. जसं तुम्हाला मला माहिती आहे, तुम्ही खूप टाईट शेड्यूल आणि एका रिमोट एरियामध्ये जिथे नेटवर्कचा इश्यू आहे, तर जसं जमेल एक 5 मिनिटात तुम्ही डिक्की बद्दल किंवा तुमच्या 2021 मध्ये काय स्ट्रॅटेजी आहे त्याच्याबद्दल मार्गदर्शन करा. नमस्कार सर्व अर्थसंकेत चे जे सगळे वाचक आहेत आणि सगळे उद्योजक आहेत, सर्व उद्योजकांना माझा नमस्कार. खरं म्हणजे मी आता एका रिमोट प्लेसला आहे, हैदराबाद पासून आतमध्ये रंगारेड्डी एका साईट वरती व्हिजिटला आलो होतो. परंतु यांना सांगितलं होतं की मी जॉईन होईन, त्याप्रमाणे मी जॉईन झालेला आहे. खरं म्हणजे उद्या आपलं बजेट आहे आणि बजेट कडून आपल्या सगळ्यांच्या खूप अपेक्षा आहेत. मी व्हिडिओ ऑफच करतो. ओके सर. तर बजेट कडून आपल्या सगळ्यांच्या खूप अपेक्षा आहेत, उद्योजकांच्या, विशेषतः एसएमई जे आहे त्या एसएमईच्या. आम्ही सातत्याने फायनान्स मिनिस्ट्रीशी बोलत असतो, चर्चा करत असतो. आताही आम्ही खूप सारे प्री बजेट डिस्कशन मध्ये हे केलेलं आहे, सूचना दिलेल्या आहेत. बघूयात उद्या काय होतंय. पण आय होप सो हे जे बजेट असेल ते जी डिमांड साइड आणि सप्लाय साइड ज्याला आपण म्हणतो, त्या दोन्हीलाही सपोर्ट करणार असेल. विशेषतः जी डिमांड साइड आहे त्याला मोठ्या प्रमाणात सपोर्ट याच्यामध्ये राहील असं मला वाटतंय. कारण शेवटी आपण जर बघितलं तर कोविड मध्ये ज्या आत्मनिर्भर भारत पॅकेज आणि त्याच्यापूर्वी जे गरीब कल्याण योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, तर याच्यामध्ये जी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जी आहे त्याला ती डिमांड साइडला सपोर्ट करणारी होती आणि आत्मनिर्भर भारत पॅकेज हे सप्लाय साइडला सपोर्ट करणारं होतं. तर याच्यातला जो बॅलन्स आहे तो राहील. ठीक आहे, ते बघूया आपण उद्या काय होतंय. परंतु मी एक उद्योजक आहे, पुण्यातला आहे आणि पुण्यातूनच डिक्कीची सुरुवात ही 2005 साली झाली आणि आज संपूर्ण देशामध्ये डिक्कीच्या ब्रांचेस आहेत, ज्याला आम्ही चॅप्टर म्हणतो. असे 29 चॅप्टर पूर्ण देशभर आहेत आणि ते असे केवळ कागदावरचे चॅप्टर नाही आहेत, तर प्रत्येक ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर, ऑफिस सेटअप असं सगळं उभा केलेला आहे. आणि जवळजवळ एक 10,000 उद्योजकांचं नेटवर्क जे डे टू डे आमच्या डिक्कीच्या कामामध्ये, संपर्कामध्ये जोडले गेलेले आहेत. खरं म्हणजे आमच्या आता संस्थेला 15 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि या 15 वर्षाच्या काळामध्ये
कुठल्याही संस्थेच्या जीवनामध्ये 15 वर्ष खूप मोठी नसतात, परंतु या 15 वर्षामध्ये एक नॅशनल लेवलचा चेंबर अशी आम्ही ओळख आमची प्रस्थापित केलेली आहे. भारत सरकार जेव्हा केव्हा इंडस्ट्री चेंबर्सना बोलवतं, त्याच्यामध्ये CII असेल, फिक्की असेल, असोचेम असेल, डिक्की आणि PhD चेंबर आणि मग बाकी इतर 2-4 चेंबर, तर अशा लेवलला हे डिक्कीचं काम हे गेल्या 15 वर्षामध्ये आम्ही उभं केलेलं आहे. विशेषतः मी ज्या समुदायासाठी काम करतो तो समुदाय म्हणजे ज्याला बॉटम ऑफ द पिरॅमिड आपण असं म्हणू, किंवा ज्याला डाऊन ट्रोडन, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, याच्यामध्ये जे तरुण आहेत, या तरुणांना उद्योजकतेच्या संदर्भामध्ये प्रेरित करणं. कारण एकूणच ओव्हरऑल आपल्या समाजाचा जो माइंडसेट आहे, त्या माइंडसेटमध्ये नोकरीच्या मागे लागणं हा सगळ्यांचाच आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं तर देशामध्ये, ज्याला मी मागे एक आर्टिकल लिहिलं होतं की दिस इज द बेस्ट टाइम इन इंडिया टू गो फॉर स्टार्टअप्स. आणि तुम्ही जर बघितलं तर तशी एक इकोसिस्टम देशामध्ये पूर्ण उभी झालेली आहे. आणि सिमिलर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सच्या उद्योजकांसाठी सुद्धा एक इकोसिस्टम जी आहे ती आम्ही उभी केलेली आहे. कुठलाही उद्योजक म्हटलं तर त्याला 3 गोष्टीची आवश्यकता असते. त्याला 3M आपण असं म्हणू शकतो. 3M, ज्याच्यातला जो फर्स्ट M जो आहे, ज्याला मार्केट आपण असं म्हणू. कारण प्रत्येक उद्योजक हे एक आपल्या अश्युअर्ड मार्केटच्या सर्च मध्ये असतो की मला अश्युअर्ड मार्केट कसं मिळेल. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भारत सरकारने 2012 साली जो SME ऍक्ट आहे 2006चा, त्याच्यामध्ये संशोधन केलं आणि संशोधन करून भारतामध्ये जे SME आहे त्या SME हा कणा आहे आपल्या इकॉनॉमीचा, आणि त्याला खूप साऱ्या स्पर्धांना तोंड द्यावं लागतं. म्हणून एक अश्युअर्ड मार्केट भारत सरकारने क्रिएट केलं. 20% खरेदी SME कडनं करायची. आता इथे आम्ही इंटरव्हेन्शन केलं 2012ला. त्या 20%च्या 20% म्हणजे ओव्हरऑल खरेदीच्या 4% खरेदी हे SC/ST उद्योजकांकडून केली पाहिजे. तर असा तो कायदा झाला. हा 3 वर्ष व्हॉलेंटरी होतं. 12, 13, 13, 14, 14, 15 आणि 1 एप्रिल 2015 पासून ही जी खरेदी आहे, ही खरेदी मिनिस्ट्री, डिपार्टमेंट आणि PSU, सेंट्रल PSU जे आहेत, त्यांची अॅन्युअली साधारण एक 6 लाख कोटीची खरेदी असते. त्याच्या 4% म्हणजे जवळपास एक 24,000 कोटीचं मार्केट इन्क्रिमेंटल हे SC/ST उद्योजकांसाठी उभं केलं. कारण बेसिकली आम्ही ज्या कारणासाठी उद्योजकांना एकत्र करून त्यांना मोटिवेट केलं, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये निर्माण केला, शोकेस केलं, हे सगळं आहे. पण पुढे काय? पुढे ऍक्च्युअल इंटरव्हेन्शन, पॉलिसी इंटरव्हेन्शन मध्ये आम्ही हे पहिलं काम केलं आणि 2012 मध्ये एक 4% SC/ST उद्योजकाकडून खरेदी, हा पहिला आमचा इंटरव्हेन्शन झाला. त्यानंतर सेकंड M ज्याला म्हणतो आपण, त्याला मनी. मग पैसे पाहिजेत उद्योग करण्यासाठी. तर आम्ही प्लॅनिंग कमिशन पूर्वी होतं, आता नीती आयोग झालेला आहे, फायनान्स मिनिस्ट्री आहे, PMO आहे. या ठिकाणी आमचा खूप चांगला ऍक्सेस आहे आणि त्यामुळे आम्ही सरकारला कन्व्हिन्स करू शकलो की जे SC/ST उद्योजक आहेत, या उद्योजकांकडे सगळ्यात मोठा जर प्रॉब्लेम काय असेल तो सगळ्यांचाच असतो. जे उद्योजक जे आहेत, जे स्टार्टअप असतात, त्या स्टार्टअप्सला अर्ली स्टेज फंडिंग हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो. तर तो कसा सॉर्ट आउट करता येईल, तर मग सरकारने एक मुद्रा नावाची स्कीम निर्माण केली, ज्याच्यामध्ये 50,000पासून 10 लाखापर्यंत कोलॅटरल फ्री लोन. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, हा भारतीय बँकिंगच्या हिस्ट्रीमध्ये
खूप मोठी क्रांती आहे असं मी समजेन. कारण कोलॅटरल फ्री लोन भारतामध्ये हे मिळणं म्हणजे फारच अवघड, पण ते मुद्राच्या माध्यमातून ते लोन मिळालं, ज्याच्यामध्ये आज मितीला 24 कोटी मुद्राचे बेनिफिशरी आहेत. आणि या 24 कोटीमध्ये 20% जवळपास 20 ते 21% हे अनुसूचित जाती जनजातीचे बेनिफिशरी याच्यामध्ये ठरलेले आहेत. हे सगळे छोटे उद्योजक आहेत, परंतु तुम्ही जर बघितलं तर ऍव्हरेज मुद्रा लेंडिंग जे आहे ते 40-50 हजाराच्या आसपासच आहे. पण 40-50 हजार सुद्धा खूप मोठी रक्कम असते स्टार्टअप्सला सुरू करताना. मला आठवतंय, मी माझा जो व्यवसाय सुरू केला तेव्हा मी कुठल्याही बँकेकडे गेलो नाही किंवा कुठल्याही कोणाकडे गेलो नाही, कारण तेव्हा बँकेत खातं उघडणं सुद्धा इतका मोठी अवघड गोष्ट असायची. तर त्यामुळे मी माझं स्वतःचं जे कॅपिटल आहे 25 हजारातून माझा व्यवसाय मी सुरू केलेला आहे. आणि सगळ्यांचे साधारणपणे अशा स्वरूपाच्या सगळे एक्सपिरियन्सेस आहेत. तर हे मुद्रातून 10 लाखापर्यंत कोलॅटरल फ्री लोन. नंतर आम्ही परत एक इंटरव्हेन्शन केलं, ज्याच्यामध्ये एक स्टँडअप इंडिया नावाची स्कीम जी निर्माण झाली. इट्स अ कम्प्लीट माय सजेशन. ईच बँक, ईच ब्रांच शुड सपोर्ट 1 शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राईब युथ. तर याच्यामध्ये भारत सरकारने शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब युथ बरोबर एक वुमन इन जनरल तिलाही जोडलं. त्यामुळे 1.25 लाख महिला उद्योजिका आणि 1.25 लाख SC/ST उद्योजक बनवण्याचं लक्ष भारत सरकारने सगळ्या बँकांना दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये 1 लाखाच्या आसपास उद्योजकांना फंडिंग हे झालेलं आहे. तर हे सुद्धा 10 लाखापासून 1 कोटीपर्यंतचा सपोर्ट सिस्टम विदाउट कोलॅटरल. अगेन याचं जे ऍव्हरेज आहे, ही जी स्कीम आहे, या दोन्ही मुद्रा आणि स्टँडअप इंडिया ह्या स्कीम फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये जे डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस आहे ते या दोन्ही स्कीम अँकर करताय. आणि आम्ही या दोन्ही स्कीमला हँड होल्डिंग एजन्सी म्हणून नॅशनल लेवलला याच्यामध्ये काम करतो आहोत. तर त्यामुळे ह्या छोट्या म्हणजे 50 हजारापासून 1 कोटीपर्यंत विदाउट कोलॅटरल फॉर शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब एंटरप्रेन्योर्स त्यांना हे झालं. हे हा पहिला विषय जो आहे तो हा अर्ली स्टेज फंडिंगचा जो विषय स्टार्टअप साठीचा जो असतो तो ऍड्रेस करण्याचा प्रयत्न आम्ही केला म्हणण्यापेक्षा आम्ही सजेशन्स दिले, भारत सरकारने तो केला. त्यानंतर क्रेडिट एन्हान्समेंट गॅरंटी स्कीम फॉर शेड्यूल कास्ट एंटरप्रेन्योर्स, जे व्हेंचर कॅपिटल फंड पुढची स्कीम, अशा दोन्ही मिळून अप टू क्रेडिट एन्हान्समेंट गॅरंटी मध्ये अप टू 5 कोटी आणि व्हेंचर कॅपिटल फंड पर्यंत मध्ये 15 कोटी रुपये हे लोक SC/ST उद्योजकांना ग्रोथ कॅपिटल ज्याला म्हणू आपण, त्याच्यामध्ये जे एक्झिस्टिंग एंटरप्रेन्योर्स आहेत त्यांना त्यांचा बिझनेस एक्सपांड करण्यासाठी ते ग्रोथ कॅपिटलची स्कीम निर्माण केली. अशा प्रकारे कम्प्लीट फायनान्शियल सपोर्ट मेकॅनिझम ज्याला म्हणता येईल 50 हजारापासून 15 कोटीपर्यंत फॉर SC/ST उद्योजकांना आम्ही निर्माण केलं. दिस इज अ मनी. अँड थर्ड इज अ मेंटॉरिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण आमच्याकडे सगळेच फर्स्ट जनरेशन जे उद्योजक असतात त्यांना मेंटॉरिंगची खूप आवश्यकता असते. म्हणून 2016 सालीच्या बजेटमध्ये अरुण जेटलीनी जे बजेट केलं, मांडलं, त्या बजेटमध्ये एक स्पेशल पॅरेग्राफ तो आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एक्सटेन्सिव्हली interacted with Dalit Indian Chamber of Commerce and Industry and decided to set up National SC/ST Hub in Ministry of MSME with an allocation of 490 crore. आणि तो हब सेटअप झाला मिनिस्ट्री ऑफ MSME मध्ये, आणि ज्याचे देशभरामध्ये 15 ऑफिसेस जे आहेत ते 15 ऑफिसेस त्याचे देशभरामध्ये सेटअप केले गेले. हा जो भाग आहे जिथे कोणीही SC/ST मधला जो तरुण आहे तो जस्ट ही कॅन वॉक इन, त्याला तिथे मार्गदर्शन, मदत, सपोर्ट आणि जे एक्झिस्टिंग आहेत त्यांना हँड होल्डिंग, लिंकेजेस टू द मार्केट आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या निर्माण झाल्या. ह्या अशा प्रकारे एक इन्स्टिट्यूशनल सपोर्ट सिस्टम ज्याला म्हणतो आपण, ती सिस्टीम निर्माण करण्याचं काम हे डिक्कीनी
हे केलेलं आहे. हे अतिशय महत्वपूर्ण आहे आणि तो त्याप्रमाणे आमचा प्रवास सुरू आहे. आता ह्या पुढच्या काळामध्ये या 21 मध्ये आम्ही एक नवीन स्कीम सुरू केलेली आहे, सोशल आउटरीच. त्या सोशल आउटरीचच्या माध्यमातून आपण समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये, बँकिंग आहे, गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आहेत, या सगळ्यांशी इंटरॅक्शन देशभर त्या ठिकाणचे आमचे जे चॅप्टर्स आहेत ते करणार आहेत. त्याचबरोबर आम्ही सगळ्या आमच्या देशभरातल्या ऑफिसेस मधून बिझनेस फॅसिलिटेशन सेंटर्स आम्ही उभे केलेले आहेत. त्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे, जेणेकरून प्रत्यक्ष हँड होल्डिंग करणं उद्योजकांना ते सुरू आहे. आम्ही वुमन एंटरप्रेन्योर्स, वुमन विंग आम्ही सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये महिलांनी जास्तीत जास्त उद्योगामध्ये यावं. ज्या आता आमच्याकडे जवळपास 2000 वुमन एंटरप्रेन्योर्स रजिस्टर आहेत पूर्ण देशभरामध्ये, फ्रॉम शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब. त्याचबरोबर आता आमचा एक नवा इनिशिएटिव्ह आहे, नेक्स्ट जनरेशन जे आहे, तर त्यांना नेक्स्ट जेनला वरती खूप मोठं आमचं गॅल्वनायझेशन सुरू आहे, जे की प्रॉस्पेक्टिव्ह एंटरप्रेन्योर्स होऊ शकतात अशांना. तर त्याच्यासाठी कॅच देम यंग CTY नावाचा एक आमचा इनिशिएटिव्ह हा आम्ही सुरू केलेला आहे. तर त्याचबरोबर ट्रायबल एंटरप्रेन्योर्स डेव्हलप करणं, याच्यामध्ये आता आम्ही मागच्या 2-3 वर्षामध्ये प्रत्यक्ष हँड होल्डिंग करून खूप डिफिकल्ट एरियाज मध्ये जवळपास एक 1200 ट्रायबल उद्योजकांना आम्ही हँड होल्ड करून उभं केलं. तर अशा प्रकारे ट्रायबल्स आहेत, वुमन आहेत, तरुण आहेत, नेक्स्ट जनरेशन यूथ आहेत, अशा सगळ्यांना पर्यंत पोचणं, त्यांना उद्योगासाठी प्रोत्साहित करणं, मदत करणं, अशा प्रकारचं एक काम सुरू आहे. आणखी एक चांगला इनिशिएटिव्ह मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिसने सुरू केलेला आहे, तो ASIM, आंबेडकर सोशल इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन मिशन. विशेषतः जे टेक्नॉलॉजी एंटरप्रेन्योर्स आहेत, टेक बेस एंटरप्रेन्योर्स जे आहेत, त्या सगळ्या टेक बेस एंटरप्रेन्योर्सला, स्टार्टअप्सना जर ते आपल्याकडे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीनी सेटअप केलेले जे TBI आहेत, टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर्स, त्या इन्क्युबेशन मध्ये हे लोक, मुलं, SC ST स्टुडंट्स, दे कॅन गो. हे सगळे IIT, IIM, NIT, इंजिनिअरिंग कॉलेजेस, मोठे MBA, या सगळ्या ह्याच्यामध्ये देशभरात 120 टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर सेंटर्स आहेत. तर त्याच्यामध्ये या ठिकाणी शिकणारे जे मुलं आहेत, ते त्यांच्याकडची जी आयडिया घेऊन दे कॅन गो देअर, दे कॅन रजिस्टर देअर आयडिया, आणि त्यांनी TBI ती आयडिया सर्टिफाय केली तर मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँकर करताय व्हेंचर कॅपिटल फंड, त्याच्या थ्रू त्याला 10 लाख रुपये, त्याला काही म्हणजे विदाउट गॅरंटी, कोलॅटरल, काही नाही, सीड फंडिंग 10 लाख रुपये फॉर त्याची ज्या गरजा आहेत त्या मीट आउट करण्यासाठी, सॉफ्टवेअर घेणं असेल किंवा कॉम्प्युटर घेणं असेल, हार्डवेअर घेणं असेल किंवा काही प्रोटोटाईप बनवणं असेल, याच्यासाठी त्याला पहिल्या वर्षाला 10 लाख रुपये मिळतील, दुसऱ्या वर्षाला 10 लाख रुपये आणि तिसऱ्या वर्षाला 10 लाख, असे 30 लाख रुपयेचा एक स्टार्टअप साठी चा एक सपोर्ट सिस्टम ASIMच्या माध्यमातून, आंबेडकर सोशल इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन मिशन च्या माध्यमातून आता सुरू झालाय आणि त्याला आम्ही डिक्की नॅशनल लेवलला हँड होल्ड करताय. अर्थात हा आमचाच इनिशिएटिव्ह आहे. तर अशा प्रकारे विविध प्रकारे जे येणार जे शतक आहे हे टेक्नॉलॉजीचं आहे, डिजिटल युग आहे, याच्यामध्ये कसं रोपअप होता येईल, करता येईल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल आणि ब्लॉकचेन आणि अशा सगळ्या ह्याच्यावरती जर आमचं सातत्याने सगळ्या गोष्टी चालू असतात, तर फ्युचर जे आहे त्या फ्युचरला तयार करण्यासाठी ची एक पिढी निर्माण करण्याचं काम हे डिक्कीकडून सुरू आहे. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आलात आज इकडे आणि तुमच्या वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं.